माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित फिरले. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित फिरले. माझी माय सरस्वती. सर्वांनी जागेवर बसून घ्या. साप्ताहिक कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांचं स्वागत. आता प्रार्थनेने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कार्यक्रम सादर करण्यात अलका वटारकर आणि मैत्रिणी त्यांनी आता कृपया मंचावर यावं. आगामी कार्यक्रम 31 ऑगस्ट उद्या रविवार 9:30 वाजता सहस्रावर्तन. 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी सुट्टी. 13 सप्टेंबर ऑगस्ट महिन्यातील सभासदांचे वाढदिवस. 20 सप्टेंबर हेल्पेज इंडियाचा कार्यक्रम आहे. 27 सप्टेंबर बोर्डला कार्यक्रम आहे. 4 ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवस आणि 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा. आजचा कार्यक्रम आहे बहिणाबाईंच्या त्याच्यावरती विविध पैलूंवरती आहे आणि त्या सादर करणार आहेत अलका वटारकर आणि मैत्रिणी. मैत्रिणीमध्ये आपले सभासदच आहेत, त्याच्यामुळे काय तसं काय हे नाही आहे, आपले सभासद आहे सगळे. त्यांचा परिचय थोडक्यात परिचय करून देतो मी. अलका वटारकर D.Ed. M.A. B.Ed. महापालिका शिक्षिका ते विभाग निरीक्षक. 2009 साली त्या रिटायर झाल्या. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा येथे 15 वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा व सहकार्यपदी 6 वर्ष सहकार्य त्यांनी सांभाळलं. भारतीय शिक्षण मंडळात 8 वर्षे मासिकाचे उपसंपादन. छंद काव्यलेखन, सूत्रसंचलन, निवेदन, कार्यक्रमांची पोस्टर्स बनविणे, पाकशास्त्र, अभिवाचन आणि भरतकाम आणि शूटिंग इत्यादी त्यांचे छंद आहेत. आणि त्यांना महापौर पुरस्कार मिळालेला आहे आणि राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळालेली आहे.
आता डॉक्टर सुगंधा देवधर 40 वर्षे बोरिवली वेस्ट येथे डेंटिस्ट म्हणून त्यांनी डेंटिस्टची प्रॅक्टिस केली. तसेच भगवती म्युनिसिपल हॉस्पिटल व जैन क्लिनिकमध्ये त्यांनी ऑनररी सेवा केली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पूर्व, बोरिवली पूर्व आणि बोरिवली पश्चिम या संघाच्या सभासद या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. वाचनाची आवड, वाचन कट्ट्याच्या सभासद आहे. मोरेश्वर वाचनालय कार्यालय मंडळाचे सभासद. शुक्रतारा या ज्ञान मंथन करणाऱ्या संस्थेत त्या कार्यरत आहेत. लिखाण, लेखन, कविता, कथा, ललित लेखन, प्रवास वर्णन, शब्दसुगंध इत्यादी पुस्तक आणि शब्दसुगंधाचे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तृप्ती सरदेसाई BA शिक्षण संगीत विशारद पदविका आहे. नोकरी BMC येथे एडेड शाळेमध्ये त्यांनी 32 वर्ष सेवा केली. इतर संगीत, लेखन, पर्यटन याची आवड, नृत्य स्पर्धा, पाठांतर स्पर्धा तसेच एकांकिका स्पर्धा याचे पारितोषिक आहेत. त्यांना मराठी साहित्य मंडळातर्फे अनेक सन्मानपत्रे, सन्मानचिन्ह, गीततृप्ती या मराठी व हिंदी गायनाची कार्यक्रम ते करत आहेत आणि सध्या ते चालू आहे. दीपा मनोहरराव कालनी माध्यमामध्ये त्या शिकलेल्या आहेत. संगीत शिक्षक आहेत त्या. स्वर्गा साठे त्यांच्याकडे क्लासिकल शिक्षण ते घेत आहे सध्या आणि कलावतीचा कार्यक्रम सुद्धा त्या करत आहेत. भक्ती संगीत आणि बाकी काही गाण्याचे कार्यक्रम. त्यानंतर आता कार्यक्रम जो आहे बहिणाबाई, त्या कार्यक्रमाची सूत्र जे आहे ती मी अलका वठारकर यांच्याकडे सोपवतो. नमस्कार. तुम्ही सगळेजण खरं तर आम्हाला ओळखता, एवढी ओळख करून द्यायची गरज नव्हती, पण ठीक आहे, आमचं कौतुक ऐकताना आम्हाला बरं वाटलं. मार्गे सरळ आली कापणी कापणी, आज खरे खाले वरे डाव्या डोळ्याची पापणी. खानदेशातील बोलीभाषा लेवा गणबोलीतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या बहिणाबाईंचा जन्म खानदेशातील आसोड या गावचा. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी अहिराणी भाषा त्यांच्या गावातून जिवंत होती. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने आजूबाजूचा परिसर, शेत जमीन, शेतकऱ्यांची सुखदुःख, झाडं, प्राणी, प्रसंग या साऱ्यांबद्दल त्यांना विलक्षण आत्मीयता होती आणि म्हणूनच त्यांचं काव्य हे सहज सोप्या बोलीत येणाऱ्या या कवयित्री चौधरी बहिणाबाई चौधरी यांची परवाच म्हणजे 24 ऑगस्टला जन्मदिवस साजरा करण्यात आला. आणि व्हॉट्सअपवर सगळ्यांनी ऐकलंच आहे. बहिणाबाई हे निरक्षर होते.
आपल्या सर्वांना ते माहितीच आहे. तथापि त्यांच्यापाशी शेतकरी कुटुंबातल्या त्यांच्यापाशी काव्य रचनेची प्रतिभा होती. अतिशय सामान्य परिस्थिती त्या एका अशिक्षित शेतकरी कुटुंबातल्या या स्त्रीच्या अंगभूत प्रतिभेचा आविष्कार म्हणजेच त्यांच्या कविता. त्यांच्या कवितेचं एक स्वतंत्र विश्व आहे. तिला मौखिक परंपरेत ओवी असं म्हणतात. साध्या सुध्या जीवनक्रमात रमलेल्या पण जीवनाकडे डोळसपणे पाहणाऱ्या स्त्रीचं भावविश्व त्यात प्रतीत होतं. शेतीचं आणि घरातलं काम करता करता बहिणाबाई उत्स्फूर्तपणे कविता रचत आणि गात असत. त्यांचे पुत्र कवी सोपान चौधरी आणि सोपानदेवांचे मावस बंधू पितांबर चौधरी यांनी या ओव्या वेळोवेळी लिहून ठेवल्या आणि आपल्या बहिणाबाईंचा ऑक्टोबर 1951 मध्ये 72व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर सोपानदेवाला वाटलं की आपल्या अशिक्षित आईच्या कविता शहरातल्या सुशिक्षित लोकांना आवडतील का, पण तरीसुद्धा भीतभीतच ते एका आचार्य अत्रेंकडे गेले आणि आचार्य अत्रेंना त्यांनी आपली वही दाखवली आणि आचार्य अत्रेंना काही 1-2 ओव्या सुद्धा म्हणून दाखवल्या. तेव्हा अत्रेंनी त्यांच्या हातातून अक्षरशः वही खेचून घेतली आणि त्यांनी काही ओव्या चाळल्या, काही बरोबर वाचल्या आणि सोपानदेवाला म्हणाले, अरे हे तर 52 कशी सोने 52 कशी, हे जर आपण महाराष्ट्रापासून लपवून ठेवलं तर महाराष्ट्राचे आपण गुन्हेगार ठरवू. तेव्हा अत्रेंनी ठरवलं की आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आणि म्हणून अत्रेंनी स्वतः दीर्घ प्रस्तावना लिहून बहिणाबाईंची गाणी हा गाण्यांचा संग्रह बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर म्हणजे 1952 साली प्रसिद्ध केला. त्याच्या लागोलग 5 आवृत्त्या निघाल्या आणि हजारो प्रती खपल्या त्याच्या, कारण खानदेशातल्या लोकांना ही गाणी खूप आवडली आणि म्हणून त्याच्या प्रती खपल्या. तेव्हा त्या प्रस्तावनेत अत्रे म्हणाले की एखाद्या शेतात मोहरांचा खंडा अचानक सापडावा तसा महाराष्ट्राला लागलेला हा कवितांचा शोध आहे बहिणाबाईंचा असं ते म्हणाले. कारण त्यांची कविता ही कशी आहे सोज्वळ आणि एवढं गोड शब्दामध्ये गाणं लिहिणं मराठी महाराष्ट्रामध्ये फार थोड्या लोकांनी लिहिलं आहे आणि म्हणूनच बहिणाबाईंचं काव्य हे जुन्या चौकेल आणि नव्या झळकेल असं आहे. आणि अक्षरशः त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या ओव्या ऐकताना लोकांना तोंडात बोट घालावं असं वाटत होतं आणि इतक्या सुंदर ओव्या त्याच्यामध्ये अतिशय जीवनाचं महत्त्वाचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. बहिणाबाईंच्या ह्या काव्यसंग्रहाचा इंग्रजी अनुवाद फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ या नावाने माधुरी शानबाग या लेखिकेने केलेला आहे. खानदेशी लोकांच्या मागणीचा मान देत आत्ताच 2 वर्षापूर्वी जळगावमधल्या कॉलेजला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नाव दिलं आणि माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन त्याचं उद्घाटन केलं आणि ते सुद्धा त्या दिवशी खानदेशी भाषेमध्ये बोललेले होते. अशा या बहिणाबाईंच्या काव्यसंभाराचा वेळ घेतल्यानंतर या काव्यपंक्ती मनात तरंगत राहतात आणि त्यातून त्यांचं जीवनचरित्र उलगडत जातं. अशाच काही कविता, गाणी, आठवणीतले किस्से, म्हणी, स्फुट ओव्या घेऊन आलो आहोत आपणासमोर माझी माय सरस्वती या कार्यक्रमात. हॅलो हॅलो. बहिणाबाईंची कविता सरसच आहे आणि देखणी आहे, किंबहुना ती सरस आहे म्हणून देखणी आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना बहिणाबाई धीरपणे सामोरी गेली. वाईटाबद्दल कधी कटुता बाळगली नाही किंवा आग्रस्तायपणा सुद्धा केला नाही. मृदू आणि क्षमाशील राहून
दुःखातलं सुख ती वाढवत गेली, शोधत गेली आणि आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेमुळे अनुभवाला तिनं शब्दरूप दिलं. रसिकांनी तिच्या या गाण्याला भरभरून दाद दिली आणि भरपूर दाद दिली. तसं तर लहानपणापासूनच ती कविता करीत होती. त्यामुळे घरातील मंडळींना, गावातील आयाबायांना आश्चर्य वाटायचं. त्या तिला विचारायच्या, बहिणी आता तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण गाणी कशा बरोबर सुचतात, कसं येतं ग हे, तुला शिकवलं तरी कोणी? तेव्हा बहिणी म्हणे, सोपाने वाहिलं म्हणा ती प्रकट झाली की आपण सुद्धा बघतो. पण बहिणाबाईला मात्र प्रतिभा बहिणाबाईची स्फूर्ते आणि ती याचं वर्णन इतकं सुंदर करते. ऐकूया बहिणाबाईंच्या शब्दात. पसरली माती
गाणी आले गाणी गाणी दैव गेलं रे उघडी देव जब गारुडी देव जब गारुडी रे देव जब गारुडी देव जब गारुडी रे देव जब गारुडी. बघा ती पानं जेव्हा घुमतात तेव्हा बहिणाबाई म्हणते की त्या टाळ्या वाजवतात. आपल्याला पण नुसतं छान आहे सुंदर आहे असं आपण म्हणतो, पण पुढे बहिणाबाईला ही प्रतिभा स्फुरते आणि ती छान त्याचं वर्णन करते. हॅलो हॅलो. पुढची कविता अरे संसार संसार अगदी प्रसिद्धच आहे, सगळ्यांना पाठ असेल. संसार हा रडत पुढत करायचा नसतो. बहिणाबाई म्हणतात संसार हा रडत पुढत करायचा नसतो. एखादं नको असलेलं लोभनं समजून तो झटकूनही टाकायचा नसतो. तर गळ्यातला मौल्यवान हाराप्रमाणे तो जपायचा असतो आणि कुरवाळ्याचा सुद्धा. साध्या साध्या शब्दात बहिणाबाईंनी केलेलं एकीकरणाचं वाक्य फारच सुंदर आणि हृदयाला भिडणारं आहे. एखाद्या पंडिताला भला मोठा ग्रंथ लिहूनही हे सांगणं जमलं असतं का हो? वैधव्याचं जीवन जगत असताना त्यांचा संसार त्यांना फारच कठीण वाटला असेल, पण त्यावर मात करीत त्यांनी ही कविता नव्हे हे गाणंच लिहिलंय. आता चुलीवरचा गरम तवा तोही काय शिकून गेला बघा. 2 गोष्टी शिकवतो हा गरम तवा. एक म्हणजे सर्वदा कार्यतत्पर राहा आणि दुसरं म्हणजे हाताला बसणारे चटके म्हणजे संसारात जे अवमान अवहेलना सहन करावे लागते ते सहन करून आपण पुढे जातो, तेव्हाच यशस्वी भाकर मिळते. शेवटी संसाराचं गुपित काय हो? संसारात सुख जोडीदाराला द्यायचं आणि दुःख आपण घ्यायचं असा प्रेमळ व्यवहार असतो. 100-150 वर्षापूर्वी पती पत्नीचा समतोल आणि तितक्याच समरसतेने विचार मांडणारी ही निरक्षर स्त्री भल्यावाल्यांनाही विस्मृत करून टाकते. ऐकूया अरे संसार संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार होठाखाली म्हणून मी राहुयाच्या कयासाने लोटाखाली म्हणून मी. अरे संसार संसार नाही रडण कुडण येण्या कायातला हार म्हणून नको रे लोढण. अरे संसार संसार असा मोठा जादूगर माझ्या जीवाचा अंतर त्याच्यावरती मरण. असा संसार संसार आधी देवाचा इसर माझ्या देवाचा झुंजार मग जीवाचा आधार. ऐका संसार संसार दोन्ही जीवाचा विचार देतो सुखाले नकार अन दुःखाले होकार अन दुःखाले होकार अन दुःखाले होकार. बहिणाबाईंच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे तर प्रत्येक शब्द नीट ऐकला तर त्याला आपला अर्थ पावतो आणि तो खूप खोलवर दिसतो आहे. असा हा चटके देणारा संसार करता करता बायका त्याच्यातही थोडीशी उसंत शोधत असतात.
आनंद मिळवायचा प्रयत्न करीत असतात आणि त्यासाठीच आपल्या संस्कृतीमध्ये आहेत सण आणि वार. असाच अक्षय तृतीयेचा साजरा होणारा सण, त्याला विशेष महत्त्व आहे या खानदेशामध्ये. वैशाखातला म्हणजे अक्षय तृतीयेच्या सणाला ते आखाजी असं म्हणतात. वैशाख महिन्याची सुरुवात म्हणजे शेतात नव्याने मशागत होण्याचा काळ. पिकं हातात आल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं आणि घरातही समृद्धी असते. अशा वेळी माहेरवाशिणी आणि मुली गावाबाहेर जातात, झाडांना हिंदोळे टाकतात, झडके घेत घेत गाणी म्हणतात, फेर धरतात, नाचतात. झिम्मा मुलीच्या लयदार खेळात भान हरपून जातं त्यांचं. या सणाच्या निमित्ताने गौरही पूजली जाते आणि असा खेळ चालू असताना कधी संध्याकाळ होते ते कळत नाही आणि घरी जायची वेळ झाली, आता खेळ आवरावा लागणार म्हणून मुलींचं मन विषण्ण होतं. गौरीचं विसर्जन करून घरी येताना त्यांचे डोळे कुठल्या खालीकडे लागले नसतील तरच नव्हत नाही ना. आता ऐकूया आखाजीचं. या कवितेमध्ये शेवटी प्रश्न विचारलाय, सन सरे आसो उरे, सन सरे आसो उरे,
आखजी गेली वयजी अक्षरतृतीया गेली सांगसई आखजी आता पहिलीजी. म्हणजे आता अक्षरतृतीया परत केव्हा येणार आणि आपण परत केव्हा माहेरी जाणार? तुम्ही सगळ्या माहेरी जाऊला नसाल आल्या ना परत खुर्चीवर. तेव्हा हा सई जो प्रश्न विचारते बहिणाबाई त्या सईच्या तोंडातून जो प्रश्न विचारते तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फक्त आपल्या डोळ्यातली आसू. आणि हे आसू काढत आपण ह्या आखाजीच्या स्वरांच्या झोक्यावर फक्त डोलत राहतो आणि बहिणाबाईचे शब्द आठवत राहतो. आता आणखीच माहेराला जाऊया आपण. सासू लक्ष्मीचे जीवन जगत असताना माहेरची आठवणी देत संजीवनी देणारे अमृतमय सुखाचे कण आणि क्षण जे मिळतात त्या माहेराचे गाणे गात गात स्त्रिया शेतात काम करत असतात. त्याच वेळी सासूचं बोलणं ऐकू येतं. तिकडून सासू ओरडते आणि म्हणते, हो सुनबाई काम करायला येतात शेतात, तुझ्या मायनं नाही शिकायला. आवड लवकर हात चालू पटपट. मी पाहिलं आहे बरं, हात चालू लवकर. त्याच वेळी सासूचं खवचट बोलणं ऐकून सुनेला माहेरची याद येते आणि ती चार ओळी ओव्या म्हणते. पण बाजूला एक योगी बसलेला असतो समाधी लावून. त्याच्या समाधीमध्ये व्यक्ती येतो, तो लगेच बघतो. बसला मी देव ध्यानी काय मधी हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. माझ माहेर माहेर सदा गाल तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासरले कशासाठी. आणि योगी आम्हाला ऐकायला सापडलाय ना. रागारागाने सासूरवाशिनीला या योग्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सासूरवाशिनींनी काय दिलंय ते ऐका. देवी देवी योग्या झालं ऐक काय मी सांगते. देवी देवी योग्या झालं ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अरे लागले डोहाळे
शब्दामध्ये आपल्या भावनेचा ओलावा जागृत होतो. बहिणाबाईंची कविता प्रसन्न आहे, रुजलेली आहे. त्यात अनेक शैलींचा सुरेख उपयोग केला आहे. आपण आत्ताच्या कविता म्हणतो, पण तेव्हाच्या कविता ना तिला अनुप्रास माहिती होता ना रूपक अलंकार माहिती होता. पण तरी सुद्धा तिने लिहिलेल्या कवितांना या सगळ्या अलंकारांचा साथ चाललेला आहे. बहिणाबाईंची कविता कधी मृदू कळली, कधी दुरान्वयाने सूचित होणारी, कधी थेट उपरोधी, तर कधी विनोदी, तर कधी भावनेची गोड फुंकर, तर कधी प्रगाढ बुद्धीची तिखट धार त्याला असते. त्यांच्या कवितेत सहसा नकारात्मक भाव आढळत नाही, म्हणून त्यांच्या कशाने काय म्हणू नये या काव्याबद्दल विस्मय वाटतो. पण मग लक्षात येतं कशाने काय म्हणू नये. आपण तर म्हणतो त्यांच्या सगळ्या होकारात्मक लिहिले आहे, पण काय म्हणू नाही याच्यामध्ये सुद्धा होकारात्मक बाजू आहे. ही सांगताना तिने जीवनाची दृष्टी दिली. त्यांना वाटायचं की परमेश्वराने आपल्याला जे जे दिलंय, भरभरून दिलंय, त्याचा उपयोग आपण नीटपणे करायला हवा. काही उदाहरणं बघा त्याच्याकडे. ही कविता म्हणजे दृष्टांताची अखंड मालाच आहे. ऐकूया ही कविता. बिन कपाशी न उले त्याले बोल म्हणू नाही, अरे नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नाही. नदी वाऱ्यानं हाललं त्याले पान म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले काम म्हणू नाही. पाटाय हेरी वाचून त्याले मया म्हणू नाही, नाही प्रेमाचं दर्शन त्याले डोल म्हणू नाही. जरी ते भोग्या पोटी किले रात्र म्हणू नाही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नाही. नाही ओळखला पाना तिले गाय म्हणू नाही, जिले नाही फुटे पाना तिले मान म्हणू नाही. येरीतून येरी तिले बोट म्हणू नाही, केली सुखाची भरती त्याले पोट म्हणू नाही. अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नाही, इतके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नाही. मनाला इसरला त्याले नेक म्हणू नाही, जन्मला त्याले भोगला त्याले एक म्हणू नाही. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही, ज्याच्यामध्ये नाही जेव त्याले शक्ती म्हणू नाही. इथे नकारात्मक भाव सांगता होकारात्मक कसं व्हावं तेही तिने अगदी ठासून सांगितलंय. आता आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं म्हणजे बहिणाबाईच्या निरीक्षणाला सूक्ष्म अशी दृष्टी होती. त्यामुळे साध्या निसर्गातल्या गोष्टीतही महत्त्वाचा आशय ठरला आहे हे तिच्या लक्षात येतं. सुगरणीचं झाडावर टाकलेलं घरटं आपणही पाहतो, छान आहे घरटं, किती सुंदर विणलं आहे, किती कलाकुसर छान आहे असं आपण म्हणतो. पण हे घरटं पाहून बहिणाबाईंच्या प्रतिभेला स्फुरण झालं. सुगरणीचं घरटं खूप मुलायम आणि वगटतं असतं, युनिशी चोच आणि पायाचे 2 बोटं. पण तेवढ्यावर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते. हे सांगताना बहिणाबाई म्हणते, अरे माणसाकडे तर चांगले 2 हात आणि 10 बोटे, मग एवढ्यावर माणसाला तर काय आणि किती करायला पाहिजे. पण माणूस मात्र करत नाही हो. वाऱ्यानं झोडणाऱ्या कोप्याकडे पाहून बहिणाबाईच्या तरल प्रतिभेचा झोकाही आकाशातून उंच उडत जातो. चला तर आपणही ऐकूया बहिणाबाईचा कोपा. अरे खोक्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिना झोका झाडाले टांगला, देखा पिलासाठी तिना झोका झाडाले टांगला. पिलनी जली खोप्यात जसा
हे तुम्ही पाहिलं का? ह्या कविता जवळजवळ 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत. पण 1952 साली त्यांच्या मृत्यूनंतर पुस्तक प्रकाशित झालं. पण ह्या लोकांच्या, विशेषतः स्त्रियांच्या हृदयाची इतक्या हृदयाची आहेत की आत्ता इथे सगळ्यांचे ओठ घालताना दिसतंय तिथे कविता चालू असताना. आणि आपण जेव्हा घरटी बघतो, खोपे बघतो, तेव्हा काही खोपे आपल्याला अर्धवट तुटलेले दिसतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का? तर त्याच्यामध्ये पण एक छोटीशी कथा आहे की सुगरण पक्षी जेव्हा खोपा मिळतो तेव्हा तो आधी मिळतो अर्धवट आणि मग सुगरणीला घेऊन जातो आणि तिला सगळं आपलं घर आतून दाखवतो आणि म्हणतो तुला आवडलं का? तिने जर पसंती दिली तरच पुढे दोघं मिळून मिळतात, नाही तर मग तो खोपा अर्धवट सोडताना पुढे जातात. मग काही खोपे आपल्याला अर्धवट दिसतात. त्याचं कारण हे आहे बघा, आता नवीन घर घेताना बायकोचा जास्त विचार करावा सगळं. त्यांच्यामध्ये पण स्त्री प्रधान संस्कृती दिसते. चला पुढे जाऊया. बहिणाबाईंचा जन्म नागपूरचा. आई एक योगायोगच म्हणायला हवा. घरात पूजाचा नागोबा आणि बहिणाबाई यांचा काहीतरी ऋणानुबंध असावा अशी एक घटना म्हटली. पूर्वी सगळ्या स्त्रिया शेतावर कामाला जात असे आणि तेव्हा कान्हा बाळाला बरोबर घेऊन जायचं. बरोबर मोठा हारा असायचा, त्या हाऱ्यात बाळाला झोपवायचं आणि त्या आपल्या कामाला लागत असे. असंच एका सोपानकडे कान्हा असताना बहिणाबाई त्याला हाऱ्यामध्ये घेऊन शेतावर गेल्या. तिथे त्याला झोपवलं. आंब्याच्या झाडाखाली तो हारा ठेवला आणि त्या ऊस तोडीला गेला. तेवढ्या अचानक धावा धावा अशी आरडाओरड तिला ऐकू आली. ऐकू ये आराई धावा धावा घाट झाला, ऐकू ये आराई धावा धावा घाट झाला, धावा धावा लवकरी आंब्याखाले नाग आला, धावा धावा लवकरी आंब्याखाले नाग आला. ही आरोळी ऐकून बहिणाबाईला बाळाची आठवण झाली आणि धावत ती आली. येऊन बघते तो काय, एक भला मोठा साप हाऱ्यात शिरून सोपानाच्या डोक्यावर फणा धरून बसलेला. ती घाबरली. हे दृश्य पाहून तिच्या जीवाची घालमेल झाली. तिनं नागोबापुढे हात जोडले आणि कळकळीनं त्याला म्हणाली, येत्या नागपंचमीले लय वाटीवर भूक देईन, पण माझ्या कान्ह्याला दसू नकोस रे. बहिणाबाई म्हणते, हात जोडते नागोबा माझं वाचव रे कान, हात जोडते नागोबा माझं वाचव रे कान. अरे नको देऊ डंक, अरे नको देऊ डंक, तुले शंकराची आन, हात जोडते नागोबा माझं वाचव रे कान. आता वाजव वाजव बालकृष्णा तुझा पोवा, आता वाजव वाजव बालकृष्णा तुझा पोवा. सांग सांग ना गोपाले, सांग सांग ना गोपाले, माझा आय करे धावा, माझा आय करे धावा. आणि मग तिला नवस बोलते, कधी भेटशील तव्हा, कधी भेटशील तव्हा, वतीन रे गाठी भेटी, वतीन रे गाठी भेटी. येत्या नागपंचमीले, येत्या नागपंचमीले आणि दुधाची वाटी, आणि दुधाची वाटी. आता एवढी आर्त प्रार्थना ऐकल्यानंतर देव ऐकलीच नाही तर तो देव कसला आणि चमत्कार घडला तो. तेवढ्यात नाल्याकडे, तेवढ्यात नाल्याकडे ढोकल्याचा पावा वाजे, ढोकल्याचा पावा वाजे. त्याच्या सुराच्या रोखाने, त्याच्या सुराच्या रोखाने दाग गेला वजे वजे, दाग गेला वजे वजे. हाच तो ऋणानुबंध. जिथे शब्द संपतात तिथे अनुभूती घडते. आम्ही परवा दादरला कार्यक्रम होता सांगे बहिणाई म्हणून, आणि मला
आणि आम्ही दोघी यशवंतरावला ना ते कार्यक्रम बघायला गेलो तेव्हा त्या कल्पना साळुंखे आणि आणखी कल्याणी साळुंखे या दोघी तो सादर करतात अहिराणी भाषेमध्येच बोलतात आणि त्याच्यासमोर ते चित्र केलेले आहे. मग ते लोक येतात आणि प्रत्यक्ष म्हणजे नाट्यकृतीच ती आहे. खूप छान कार्यक्रम आहे तो. तेव्हा बघून आणखी जोश आला की अरे हा चांगला कार्यक्रम होऊ शकतो असं. बहिणाबाईंची ओवी सुद्धा रचनेतून निर्माण झाली. तिला अधिष्ठान आहे ते ताल लईचं. बहिणाबाईच्या माहेरच्या गावी आसोल्याला एक शाळा होती. शाळा सुटल्यावर मुलं मायावरच्या म्हणजे असं एक पाणी प्यायचं ठिकाण असतं त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी झुंबड करे. ते पाहून बहिणाबाई म्हणतात अरे आसोल्याची शाळा पोर 100 शाळामध्ये भारी शाळा तिचा पहिला नंबर. अहिराणी भाषेमध्ये ळला य म्हणतात शाळा म्हणजे शाळा. बहिणाबाईंची उपमा सृष्टी अफाट आणि वेगळ. वडाचं झाड आणि त्याला आलेली फळं बघून त्या म्हणतात हिरवं हिरवं पान लाल फळ जशी चोच. फळ म्हणजे हिरवं हिरवं पान लाल फळ जशी चोच. आता वडाच्या झाडाले जसं पिकं पोपटाचं. स्वतःच्या दुःखाचं वर्णन करताना त्या म्हणतात माझं दुःख तय घरात कोंडलं माझं सुख अंड्या झुंबलं टांगलं. माझं दुःख जशी अंधाराई रात माझं सुख आता तरी गाढवात. शेतात कापणीची कामं चालू असतात. उठणीची कामं चालू असतात. त्यांनी वाऱ्याला हात घातली. वाऱ्याने याला उशीर केला की लगेच बहिणाबाई साथ घालतात वाऱ्याला. म्हणजे कुठलाही प्रसंग त्यांना कविता शिकवत असते. आता मला येते मला जायला हात मागली चाल ये रे वाया ये रे मारुतीच्या बाप्पा नको देऊ रे गुंगारा पुऱ्या झाल्या तुझ्या थापा. चूल पेटेला घरी त्या म्हणतात पेट मुखेला किती घेसी माझा जीव अरे उत्सवाच्या धन्या कसे आले तुला जीव. की म्हणजे थंडी भरली का तुला का पेटत नाहीस. सासूचा स्वभाव सांगताना त्या म्हणतात माझी सासू भिवर आई कसं गमतीचं बोलणं. माझी सासू भिवर आई कसं गमतीचं बोलणं अशी सण अवघ्याचं पोट गेलं फुटीचं. नात्यासंबंधी प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहितीच आहे. माय म्हणता होता लागी भिडे आत्या म्हणता किती अंतर ते पडे. तात्या म्हणता दाता मंदी जीव आवडे काका म्हणता कशी मागे धडे जी म्हणता झाला जिव्हारे निवारा सासू म्हणता गेला तोंडातून वारा. सगळ्यांनी म्हणून बघितलं आणि जिभेची हालचाल नक्कीच बघितली. तेव्हा नातवंडांना शिकवायला हरकत म्हणजे ओष्ठ्या वगैरे शिकवताना ही सुधारणा दिली तर हरकत. ज्योतिषी एका हात पाहायला येतो तेव्हा त्या म्हणतात नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू. नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू. माझं दैव मालिक वये मायादारी नको येऊ. बहिणाबाईंनी काही म्हणी तयार केल्या त्यामुळे त्यांच्या शैलीला खास रूप मिळालं आणि त्यातून वाचकांना एक शहाणा जीवन दृष्टिकोन मिळाला. बघा केसावर नुसती फणी एकदा तरी घाला माझी येईल. ज्यांना टक्कर आहे त्यांना नक्कीच फणी असं म्हणतात. कऱ्याला गेली नवस
पर्याने गेली नवस, आज निघाली आवस. तवा खातो भाकर आणि सुद्धा भुकेला. पवारा देतो पाणी, पवारा पितो पाणी, रहाट तामेला. हातामध्ये फूल धरलं, चाफ्याचं फूल आहे धरलं, हातामध्ये फूल धरलं, उराशानं नाक भरलं, सर्दीने नाक भरलं, चाफा काय गुलाब काय वास येणारच नाही. मस्तकाला पुस्तकात गेलं आणि पुस्तकानं मस्तकात आलं. म्हणणाऱ्यानं म्हण केली, म्हणणाऱ्यानं म्हण केली, जाणणाऱ्याने अक्कल आली. दया नाही मया नाही डोळ्याले पाणी, दया नाही मया नाही डोळ्याले पाणी, गोगलगायच्या दुधाचा काढा लोणी. माणसानं धरला पैसा, पैशासाठी जीव धरा कोळसा. आसू नाही ती सासू कशाची, आसू नाही ती सासू कशाची, आसरा नाही तो सासरा कशाचा. आवडल्या ना म्हणी? वापर करायला हरकत नाही आहे. पुढची कविता मुक्ताई. माझी मुक्ताई ही कविता म्हणजे बहिणाबाईच्या बुद्धिमत्तेची एक झलक आहे. एका अशिक्षित स्त्रीने रचलेले काठीचे अभंग हे हृदयाचा ठाव मिळाले आहे. हे अभंग ऐकून संत ज्ञानेश्वर सुद्धा दैवले असते असं वर्णन बहिणाबाईंनी यात केलं आहे. मुक्ताबाईच्या अभंगातील सामर्थ्य बहिणाबाईंनी किती समर्थपणे आपल्या काळजात उतरवलं आहे. शेवटी त्या म्हणतात, अशी कर्तृत्ववान बहीण ज्याला लाभली तो भाऊ भाग्यवंतच म्हटला पाहिजे. माझी भीमाई भीमाई लेक येई माहेराले, पुरी आसावरी माय साद खाली मुक्ताई रे. माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचे करू 10 वर्षाचे करू, चांगदेव योगियाने तिले मानला रे गुरु, चांगदेव योगियाने तिले मानला रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचे करू, देख ज्ञानियाच्या राजा आदि माया पान्हावली, देख ज्ञानियाच्या राजा आदि माया पान्हावली, सर्व्या आखिर मुक्ताई पान्हा पिसनी गेली, सर्व्या आखिर मुक्ताई पान्हा पिसनी गेली. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचे करू. अरे संन्यासाची पोर कोणी बोलतीही नाही, अरे संन्यासाची पोर कोणी बोलतीही नाही, टाकी देईल पोरांचं कधी तोंड पाहू नये, टाकी देईल पोरांचं कधी तोंड पाहू नये. अरे असं माझं तोंड कसं जाऊ मी लोकाले, अरे असं माझं तोंड कसं जाऊ मी लोकाले. ताटीलाही ज्ञानदेव घरामध्ये रे दडले, ताटीलाही ज्ञानदेव घरामध्ये रे दडले. उभगले ज्ञानदेव घडे संगाशी संग, उभगले ज्ञानदेव घडे संगाशी संग. कयवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग, कयवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. घेती हिरिताचा ठाव ऐका ताटीचे अभंग, घेती
केला पांडुरंग एका एका भंगात उभा केला पांडुरंग गैहरले ज्ञानदेव डोये गेले भरिसन गैहरले ज्ञानदेव डोये गेले भरिसन असा भाग्यवंत भाऊ असा भाग्यवंत भाऊ त्याची मुकाई बहीण असा भाग्यवंत भाऊ असा भाग्यवंत भाऊ त्याची मुकाई बहीण त्याची मुकाई बहीण त्याची मुकाई बहीण. जन्म आणि मरण या दोन गोष्टी अशा आहेत की जिथे आपली मती गुंग होऊन जाते आणि आपला काही अधिकारच चालत नाही मृत्यूमुळे. जन्मभर मी श्वास घेतो मी घेतो असं आपण म्हणतो, पण शेवटच्या क्षणी मात्र आपण एकही श्वास घेऊ शकत नाही. हतबल होतो मृत्यूमुळे. आणि म्हणून वाट्याला आलेलं आयुष्य गमत तोला मुलांना जगायचं, ज्येष्ठालयात यायचं, आनंद घ्यायचा, प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि आम्हाला मुलांना आनंद लुटायचा. बहिणाबाई सुद्धा एवढी दुःखाली, बहिणाबाईच्या जीवनात तर खूप दुःख आली, पण ती सगळं आयुष्य आनंदाने जगली. तिनं स्वतःवर प्रेम केलं, स्वतःच्या संसारावर प्रेम केलं, खानदेशच्या मातीवर प्रेम केलं, फळांवर, फुलांवर, शेतीवर, शेतकऱ्यांवर, सगळ्यांवर प्रेम केलं. आणि तिने जसं प्रेम केलं तसं आपल्याला विचारधनही दिलं. अगदी थोड्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान ती सांगून दिलं. तिने हे सगळं आपल्या अनुभवातून गोळा केलं आणि मग तिच्या तोंडून उत्स्फूर्त कविता बाहेर पडत गेल्या. आणि अशीच एक कविता बाहेर पडली ती जन्म मृत्यू बघा. ऐकूया. चलन चलता चलता बहिणाबाई वाटेच्या पाचसराशी बोलतात.
स्वतःमधल्या वाटसराला धीर देतात, उपदेश करतात. संसाराची वाट मोठी बिकट आहे बरं. बघा मंडळी, आपण संसाराची वाट चालतो, जीवनाची वाट चालतो. ती वाट कशी बिकट आहे त्याचं वर्णन बहिणाबाई करतात. वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी, वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी. नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी, पायाला लागे ठेचा आले डोळ्यावे पाणी. वरून तापे ऊन अंग झालं रे नाही, चालला आडवाणी म्हणजे चप्पल घालता, चालला आडवाणी फोड आले रे पायी. जानच पडी रे तुला लोकांच्या साठी, वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी. दिवस ढळदारे पाय उचल झड, असो नसो रे कडी तुझ्या लाभाची गोष्ट. उतार चढणी दोन्ही सुख दुःखात, रमव तुझा जीव धीर धरी मनात. उघडू नको आता तुझ्या जागल्या मुठी, वाटच्या वाटसऱ्या वाट बिकट मोठी. आपल्याला असं वाटतं की आपले भाऊबंद धावून येतील, नातेवाईक धावून येतील, पण असं काही नसतं. ती म्हणते, माझे भाऊबंद धाईसरी येतील, नको धरू ये आशा धर एवढ ध्यान. तुझ्या पायाला जाणं तुझ्या तुलेच जीव, लावणी पार आता तुझी तुलेच नाव. मतलबाचे धनी सर्वे माया रे खोल, वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी. वाऱ्याचं वावरण आलं रे मोठं वावलं, त्याच्यात झुकी सनी चुकू नको रे वाट. दोन्ही बाजूनी गऱ्या घर झुडूप राहते, सोडू नको रे धीर येवो संकट किती. येऊ दे परिस्थिती काय तुझ्या घराटी, वाटच्या वाटसऱ्या वाट बिकट मोठी, वाटच्या वाटसऱ्या वाट बिकट मोठी, वाट बिकट मोठी. आपण भरपूर वाट चालू झालेली आहे आपली, कारण आपण सगळे अनुभव घेतलेले आहेत. बहिणाबाई रोजच्या व्यवहारामध्ये घडणाऱ्या गोष्टींवर पण सहजपणे मार्मिकपणे काव्यावर बोलत असतात. एकदा काय झालं, कापूस वेचण्याच्या वेळी सोपानदेव आईवर शेतात गेले असताना त्यांनी कापसाचा एक बोंड हाती घेतला आणि कापूस काढून सरकी हातात घेतली. ती सरकी पाहून बहिणाबाई म्हणाल्या, देवाने सरकीला असा पांढरा शुभ्र पोशाख करून पाठवलं, पण माणसानं तिला उघडी केली आणि तिचे वस्त्र स्वतःच नेसू लागला. एका बहिणाबाईने सोपानला प्रश्न केला, सोपान्या, तू जे सबक बोलतोस त्या शब्दांशी कधी बोललाय का रे? शब्दांशी कसं बोलायचं? त्याला ती हसली आणि म्हणाली, अरे माणूस जसा आगीशी खेळतो ना तसं शब्दाशी खेळायला पाहिजे बाप्पा. असं काय? धावणीची धाव, एहेरीची धाव, बैलगाडीची धाव, सडल्याची धाव, सडल्याची म्हणजे सडल्याची धाव. धाव या शब्दाचे असे अनेक अर्थ उलगडून ती हसली आणि म्हणाली, असा एक सबक केवढं ज्ञान शिकवतं बघ आपल्याला, ते शिकायला पाहिजे रे. आता रंग हा शब्द, किती रंगविषयी रंग, किती रंगविषयी रंग, रंग भरले डोळ्यात, माह्यासाठी शिरी रंग, रंग खेळे आभायात. एकदा त्या कीर्तनाला गेला होता. तिथे ते कीर्तनकार सतत नामा म्हणे तुका म्हणे, नामा म्हणे तुका म्हणे असं म्हणत होता. ते सगळं ऐकलं आणि घरी येऊन संतापून सोपानाला म्हणाल्या, सोपान्या, आमका म्हणे तमका म्हणे, आम्हाला मी समजतं की रे सारं, तू काय म्हणे ते सांग. एकदा बहिणाबाई आजारी पडल्या आणि सोपानला आईला भेटायला आले. बहिणाबाईंना लगेच आराम पडला, मुलाला बघितल्यावर लगेच बरं वाटायला लागले. ते आईला म्हणाले, काय हो माय, मी आलो की तुझा आजार कसा पळून जातो? त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, तू औषधासारखा येतोस बाप्पा. पावसाळा त्यांचा आवडता ऋतू. पावसाचा चौघडा बाहेर सुरू झाला की त्या मोहरत असेल. सोपान्याला म्हणत, तुझे सनई नाही ऐकू आली, चौघडा नाही ऐकू आला, मला तर येतो बाबा. अरे पाण्याचं मातीशी लग्न लागतं ना,
म्हणून ती करवली होते आणि मग ती गाणी गाते बघ. बहिणाबाईंनी स्वतः एका गुलमोहराचं झाड लावलं, त्याला वाढवलं. एकदा शेजारी आली, नाहीतरी काही वेळा शेजाऱ्यांना काहीतरी खवचटपणे विचारायचं असतं. तिने विचारलं, काय हो माय, तुने हा झाड का बरं लावलं? त्या झाडाला ना फळे येत ना काही येत, ना होट भरे ना पोट भरे. त्यावर बहिणाबाई म्हणाली, मायव, उन्हामध्ये आपल्याकडे गैरा उन्हाळा असतो बघ, समज रान भयतं, पण हे झाड नाही, हे झाड पाहिलं ना की माझं मन भरतं. असं आहे, देवानं पोट भरायची गैर झाडं दिली बघ, पण हे मन भरायचं झाड आहे व हे मन भरायचं झाड आहे. सोपानदेव म्हणतात, एका मी जुनी पुस्तकं चालली, दुसऱ्या इलेक्ट्रिकचं पुस्तक हाती लावलं आणि माझा आवडीचा धडा दिसला सावित्री. तो धडा मी वाचू लागलो आणि आई माझ्याजवळ येऊन बसली, ऐकू लागली. मला वाटलं, यातलं माझ्या या अशिक्षिताईला काय समजणार. त्यानंतर रोजच्याप्रमाणे सकाळी आई जेव्हा दळू लागली, त्या घरघरीबरोबर तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या ओव्या पाणी पडताच मी उठलो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो. आई जात होती, सायत्री सायत्री सत्यवानाची सावळी, दिव्य सत्यवान त्याच्या मागुरती धावली. दुर्दैवानं आज या दोनच होळी आठवतात, सर्व ओव्या उपलब्ध नाही. आईचं दळण संपल्यानंतर मी आईला विचारलं, काहो माय, या ओव्या तुला कोणी शिकायला? त्यावर आई म्हणाली, अरे तुने मला काल सावित्रीचा धडा वाची दाखवला ना, त्याचंच मी गाणं माझ्या मनानं तयार केलं बघ. पण मंडळी, त्या दोनच ओव्या फक्त शिल्लक आहेत, बाकीच्या ओव्या कुठ्या हरवल्या काही कळत नाही. अशी ही मनस्वी कवयित्री सावित्री बहिणाबाई. आणि हिचे पुत्र सोपानदेव चौधरी हे सुद्धा कवी होते बरं ना. एक गाणं तुम्हाला माहिती आहे, आली कुठून अशी काली काळ, ते गाणं कोणी दिलं माहिती? सोपानदेव चौधरीचं हे गाणं. म्हणजे आईचे गुण, मुलाचे पाय पाण्यात दिसतात तसे आईचे गुण सोपानदेवांमध्ये सुद्धा होते. त्याच्या दोन वळी सोपानदेव चौधरी यांच्या. आली कुठून शिकाली टाळ, मृदुंगाची धून, आली कुठून शिकाली टाळ, मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल गरजे रोम रोमातून, आली कुठून शिकाली. जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आजच्या कार्यक्रमात सोपानदेवांना वाहिलेली ही आदरांजली. आजच्या यंत्रयुगात माणूस पण हरवल्याचा अनुभव अधिकच येतो नाही का. जसजशा सुखसुविधा वाढल्या तसा माणूस निसर्गापासून दूर झाला. पण बहिणाबाई कधीही निराशेने दिसत होता. त्यांची विचारसरणी आशावादी आहे. म्हणूनच बहिणाबाईला माणसातही देव दिसतो. असे जन्मजात शहाणपण घेऊन दिलेलं काव्य सखोल, मुक्त, टवटवीत चिंतन जे आजही प्रेरक वाटते. म्हणूनच ते अक्षर आहे. म्हणजे बहिणाबाईला क्वचित माणसातला देव सापडून जातो, परंतु बऱ्याच वेळा माणसाचा माणूस हरवलेलाही दिसतो. हेच आक्रंदन एका काव्यातून आढळतं. हा प्रसंग असा आहे, त्या गावामध्ये एका घरावर जप्ती आणली जाते आणि जप्ती आणली की त्या घराला किती त्रास होतो घरातल्या माणसांना हे तुम्हाला माहीतच आहे. तेव्हा ही जप्ती पाहून बहिणाबाईला हे काव्य सुचतो आणि तो माणूस कसा निर्दयी असतो असं ती या काव्यात म्हणते. ती म्हणते, माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी हाका केलं आशा. अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार,
तुझ्या मुलं बरो गोठ्यातलं जनावर. भरला डाडोर, डाडोर म्हणजे पोट, भरला डाडोर भुडीसनी जातो सुड, स्थायीसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोले, इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हालये. माणसा कधी बशील माणूस, माणसा कधी बशील माणूस. लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस, माणसाचा रे कानूस. कानूस म्हणजे राक्षस. मंडळी, बहिणाबाईच्या कवितेत नुसता उपरोध नाही तर सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा आहे. त्या दृष्टीने मी पुढील कविता पाहण्यासाठी एकदा काय होतं, जळगावमध्ये खोकल्याची साथ. सगळ्या घरातून खोकला ऐकू येतो आणि हा खोकला ऐकताना बहिणाबाई म्हणते की सगळ्या घरातून सगळी चौघडे ऐकू येतात. किती चांगले कल्पना तिची आहे बघा. आणि इतके खोकतात, सगळे औषधं होतात, वैद्य येतात, सगळ्यांना औषधोपचार केले जातात, पण तो खोकला काही जात नाही. आणि मग त्याच गावात एक म्हातारी बाई भिक्षा मागायला. ती म्हणते धर्म वाढायची, भिक्षा वाढायची, धर्म करायची. तो त्या गावचा जो सरपंच असतो तो अतिशय त्रासलेला असतो की काय हा खोकला जात नाही आपल्या गावातनं, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खोकताय. तो रागारागाने तिला म्हणतो की काय तुला देऊ, माझ्याकडे खोकला आहे गावात, तो तुला देतो बघ, आणि तिला खोकला घे असं म्हणतो. ती म्हणते दे बापा, माझं मागणं काम आहे, तू दिलंस ते मला घ्यायलाच हवं, हे माझं कर्म आहे. मी मागितलं तू दिलंस हे माझं कर्म आहे. आणि तिला खोकला दान केल्यानंतर त्या गावातली खोकल्याची साथ निघून जाते. आणि मग ती बिचारी एका झाडाच्या पानावर जाऊन बसते आणि 24 तास नुसती खोकलत बसते. तेव्हा हे सगळे जण तिला म्हणतात खोकली माय, खोकली माय, खोकली माय, खोकली माय. ऐकू शब्द खूप छान आहे का, नीट ऐका. आली जळगावामध्ये आली खोकल्याची साथ, खोकल्याची साथ आली, खोकल्याची साथ, खोकल्याची साथ आली, खोकल्याची साथ. रस्त्यात वावरात
खोकला आहे बरं का जिकडे तिकडे जेव्हा खोकला होतो गावात तिकडे गावाला बऱ्याच वेळा डांग्या खोकला व्हायचा बघा तेव्हा या खोकली मातेच्या मंदिरात जाऊन लोक नवस बोलायचे. मन हे बहिणाबाईंचे अक्षरशः विस्मयावह चकित करणारे असे काव्य आहे. ही रचना अति सुंदर, शब्दरचना अतिशय देखणी आणि तितकीच कानाला श्रवणसुख देणारी आहे. अगदी सरळ सहज शब्दामधून शब्द येऊन आपापले काम करून गेले आहे. चित्रमय शब्दरचना असे जर या काव्याचे वर्णन केले तर ते योग्यच ठरेल. खानदेशी बोलीचा सारा गोडवा या काव्यात भरून राहिलेला आहे. त्यापेक्षाही बहिणाबाईंच्या प्रतिभेला या रचनेत अक्षरशः पंख फुटलेले आहेत. धरतीवरील माणसाच्या मनापासून तर आभाळातल्या देवाच्या मनापर्यंत त्यांच्या प्रतिभेने स्पर्श केला आहे. म्हणजे ही कविता वाचत असताना एक एक शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तिचं सामर्थ्य पाहून आपल्याला चकित व्हायला होतं. आणि मग हे तिने देवाने प्रश्न विचारलाय की तेव्हा तुला कसं सपान पडलं की काय की मन असं असेल म्हणून. आणि तिची प्रतिभा बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण बहिणाबाईला नमस्कार करावा पहिला की ज्या प्रतिभेने तिने हे काव्य उच्चारले आहे त्या देवाला नमस्कार. पण तरी सुद्धा नक्की मन असंच म्हणतं की पहिलं नमन बहिणाबाईला आणि दुसरं नमन जिने देवाच्या वतीने हे काव्य रचलेलं आहे त्या देवाला. ऐकूया. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याने ठाई ठाई वाटा जशा वाऱ्याने हालल्या पानावर मन लयरी लयरी त्याने हाती धरी कोण उंडारल उंडारल जसं वारा वारा. मन जयरी जयरी याच कान्हारे नंतर अरे साप बरा त्यावे उतार मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय त्याने नाही जरा धीर तोठे वैसन इज आलं धरतीवर. मन एवढ जसा कापसचा दाना मन केवढ केवढ त्यात आभाय मायेना. देव कसं दिलं मन असं नाही दुनियात असा कसा तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन असं कसं रे घडलं कुठे जागे पणी तुला असं सपान पडलं. बहिणाबाईंचं खूप मोठं असं एकत्र कुटुंब होतं. हळूहळू ते विभक्त झालं. घर शेत ह्याच्या वाटण्या झाल्या. दुष्काळ पडला. धान्य संपलं आणि आणखी कष्ट सुरू झाले. हातातल्या खुरपाची जागा आता हातोडे नव्हती. बहिणाबाई खडी फोडायचं काम करू लागली. हाताला घट्टे पडले पण संकट मात्र इथंच थांबले नाही. अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी वैधव्य आले. नथुजी चौधरींचं निधन झालं. झाड निघून गेलं आणि सावली मागे कशी राहिली. तेव्हा बहिणाबाई धरती मातेलाच प्रश्न विचारते. स्वतःची स्वतःच समजूत करते. आयाबाया सांत्वना लागल्या. ती म्हणाली, पायानं तुमच्या आपुलकीनं माझं समाधान झालं पण आता मलाच कंबर कसून उभं राहायला हवं. कारण या बहिणाबाईला जीवनाचं सत्य सापडलं. ती संसाराच्या पलीकडे पाहू लागली. बहिणाबाई म्हणते
अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता उडके उडले. आसू सरले सरले माझ्या मलेच इसावा, असं आसवा पिकर रडू नको माझ्या जीवा. सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली, झाड गेलं निंगी सनी मागे सावली उडली. देव गेले देवा घरी आठी ठेईस मी देवा, डोळ्यापुढे डोळं लागलं रडू नको माझ्या जीवा. रडू नको माझ्या जीवा तुला रडवाची सवय, रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव. कुकू पुसल पुसल आता उलल गोंधळ, तेच देईल देईल नशिबारे आवतन. जरी फुटल्या बांगड्या जरी फुटल्या बांगड्या मन गटी करतो तर, तुटे मंगळ सुतर पुरे गळ्याची शपथ. नका नका आया बाया, नका नका आया बाया, नका करू माझी किव. झालं माझं समाधान आता मारेच माझा जीव, आता मला माझे जीव. पूर्वी दळण करायला सुरुवात केली की ते काम हलकं करण्यासाठी ओव्या गात असते. या घरोट्याशी त्यांचे जवळचं नातं प्रस्थापित होत असे. आणि एक लोकसमज असा होता की भावाच्या बहिणीनं मुक्यानं दळू नये, आणि म्हणूनच जात्यावर बसलं की ओवी सुचते अशी म्हणही आहे. जात्यावरील ओवीचं खरं रूप तिच्या गेयतेत असते, आणि या गेयतेची घडण जात्याच्या भ्रमण प्रक्रियेवर होत असते. बहिणाबाईचा तर प्रश्नच नव्हता, त्या मुळातच प्रतिभा संपन्न होत्या. त्या जात्यावर बसल्या की ओव्या रचायच्या. नातं जसं एकदा जुळलं की तोडता येत नाही, तसं या जात्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणून नये असं त्या म्हणतात. या गीतामध्ये आभाळ म्हणजे वरची पाऊल, जात्याचे दोन पाऊल असतात. आभाळ म्हणजे वरची पाऊल आणि पृथ्वी म्हणजे खालची पाऊल. आणि त्या आधारे बहिणाबाईंनी आज सकल सृष्टीची कर्मकथाच मांडली आहे. घर संसार कष्ट या दुष्पडल्यामुळे होणारे स्त्री मनाची अव्यक्त घरघर या वट म्हणजे दगड, वट म्हणजे दगड, पण बहिणाबाई जात्याला घरोटं म्हणतात. कारण जे जे आपल्याला उपयोगी पडतं त्याला देवत्व बहाल करावं अशी आपली संस्कृती, म्हणून त्याला घरोटं म्हणतात. आणि ह्या कवितेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे. ऐकूया घरोटं घरोटं. चालव
विराट विनोदासारखे एखादे रसायन सोडलेलं असेल तर संकटाच्या तोंडावर काळे नसेला काय उशीर. गरिबी कंठायला मोठी कठीण. ते काय तर बात नाही, बात आहे तर ते नाही असा चालला पडला. या मनोबल टिकवण्यासाठी त्यावर हसण्यासारखं औषध नाही आणि ते बहिणाबाईंजवळ भरपूर होतं. ऐका दियात तर ते बघा गरिबीची कविताही. नही दिया मंदी तेल, नही दिया मंदी तेल, कशी अंधाराली रात. तेल मी एकदाचं, तेल सापडलं. तेल मी एकदाचं, उंदरानं नेली वाट. वाट गेली चिंदुकाची, चिंदीची वाट गेली चिंदुकाची. तेल दियात पडलं, सापडेना आगोपेटी. घोडं तिथं ते आडलं. सापडली आगपेटी, सापडली आगपेटी. आग्या येताळाची लेख, आग्या येताळाची लेख. आली आली हाती काढी, लाडा नवसाची एकच काढी होती. शिलगावली रे काढी, जोत पेटली पेटली. शिलगावली रे काढी, जोत पेटली पेटली. अंधाराले भ्याई सरी, गेली इझी सनी गेली, गेली इझी सनी गेली. शेवटी अंधारच. प्रत्यक्ष अनुभूतीचा साक्षात्कार घडवणं ही बहिणाबाईच्या प्रतिभेची खास गोष्ट आहे. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलो. तिकडे खाडे सर बसले आहेत. 7 वाजायची वेळ आली का बघतायत. 7 वाजता आरती आहे. बाप्पा पण वाट बघतोय सगळ्यांची. आता शेवटाकडे आलो आहोत तेव्हा थोडंसं धन्यवादाचे बोल आधी मानते आणि मग शेवटचं आपण आणावी. नमस्कार माया रसिक बाप जनम, नमस्कार माया रसिक बाप जनम. आता आपण कार्यक्रमाला समाप्तीला उलू. समजते का बघा. तेव्हा सर्वांनी धन्यवाद देणं माझं काम कर्तव्य आहे. कसं आहे मंडळी. बहिणाबाई खानदेशी, बहिणाबाई खानदेशी आणि मन गाव बी खानदेशी. म्हणून मला या खानदेशी कवयित्री बाबत लईच अभिमान शे. तेव्हापासनं माझ्या मनमा होतं बहिणाबाईवर कार्यक्रम करायला हवं. तो योग आज उन्हावर आणि मला आम्ही आणि मैत्रिणीच नाही. कोणीच नाही येता कार्यकारिणीतले संख्ये या तुमच्यासाठी बोलते. आणि आज तो योग उन्हावर भले माझ्या या मैत्रिणीचे आपल्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, कार्यवाह आणि समजा कमिटी मेंबर्सनी परवानगी दिली म्हणून मी त्यांना धन्यवाद देते. आणि बहिणाबाईच्या शब्दात म्हणते अहो अध्यक्ष उपाध्यक्ष अन उत्साही कार्यवाह. अहो अध्यक्ष उपाध्यक्ष अन उत्साही कार्यवाह. दिली संधी आज आम्हाले, आम्हा चौघीचे नमन तुम्हाले, आम्हा चौघीचे नमन तुम्हाले. बघा मंडळी, गेले 4 दिवसापासून बाप्पाची इतनी धामधूम चालू राहिली, बाप्पाची इतनी धामधूम चालू राहिली. पण तुम्ही समजे माझे सभासद आम्हाला कार्यक्रम देखाले ऐकायला येणार म्हणून तुम्हाला आमच्याकडून लई स्नेह. अरे रसिका रसे, अरे रसिका रसिका पुन्हा तुम्ही लग बघा. अरे रसिका रसिका पुन्हा तुम्ही लग बघा. आलू घेऊन बहिणाई रे, तुमले आवडलं का सांगा, तुमले आवडलं का सांगा. आजचा आमना कार्यक्रम मन लाई सनी ऐकला. बहिणाबाई नंतर हो आमना नमस्कार तुम्हाला, आमना नमस्कार तुम्हाला. आमचा माही बसा ना 2 मिनिटं, माही बसा, माही बसा. आमचा समजा यो कार्यक्रम आमच्या या इलासाने या एवढ्याशा टपून बंदिस्त केल्यावर ना त्याने तर कितने धन्यवाद देवाना हेच मला समजत नाही. तरी पण विलासा तुले लई स्नेह आणि बघ
सदा असाच फोटो काढत राहते बाप्पा. आणि जे सभासद आले नाहीत त्यासले हा समजा कार्यक्रम बघायला पाहिजे. म्हणून आमच्या ठाकूर सरांनी समजा कार्यक्रमाला यूट्यूबमध्ये कशी बघा एवढा मोठा कार्यक्रम त्यासलेही अनेक कामाबद्दल लई धन्यवाद. फोटो मंदिराला यूट्यूब मंदिर कार्यक्रमासह बैसलीला. फोटो मंदिराला यूट्यूब मंदिर कार्यक्रमासह बैसलीला. जे न आले आज त्यासनी बघाया तो फुला केला. बघाया तो फुला केला. या जपलेल्या आठवणी बघतो वारंवार. या जपलेल्या आठवणी बघतो वारंवार. तवा नाही उरत हो आमच्या आनंदा पारावर. आमच्या आनंदा पारावर. आज कार्यक्रमात येऊन शान वेळे का पडले. आज आमच्या कार्यक्रमात येऊन शान योगी याच्या शब्दात ज्यांनी 4 ओळी गायल्या त्या आमच्या श्रीराम फौले माझ्याकडून धन्यवाद आणि नमस्कार रे बाप्पा. परत असा यायचो हा. मंडळी आमचा आवाज तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे. आमचा आवाज ओम ऐकले ओम हे ओम ऐक. आमचा आवाज तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे. म्हणून आमचा हा ओम लय भारी काम करतो बघा. आमचा हा ओम लय भारी काम करतो बघा. मधनं हा दंडुका बंद झाला किंवा कुरकुरायला लागला की लगभग दौडत येतो आणि त्याने वटणीवर आणतो बघा. आज तर त्याने लई मज्जा केली बघा. सरळ शान त्या माईकले पहिला पैसा तर सांगून ठेवलं. काय सांगितलं. चाल चाल माझ्या माईका नीट नीट चाल बाप्पा. चाल चाल माझ्या माईका नीट नीट चाल बाप्पा. नको देऊ रे तरास नको देऊ रे तरास. आजचा कार्यक्रम हाय झक्कास. आजचा कार्यक्रम हाय झक्कास. आता माझ्या सहकारी मैत्रिणी माझ्या मैत्रिणी तीही हाय ती कलाकार. माझ्या मैत्रिणी तीही हाय ती कलाकार. आज माझ्या संगी कार्यक्रमा त्याला त्यांनी माझं होकार. देला त्यांनी माझं होकार. त्यासाठी आभार वा धन्यवाद नाही हो मी देणार. त्यासाठी आभार वा धन्यवाद नाही हो मी देणार. अशीच साथ देण्या त्यासनी मागणं मी मागणार. अशीच साथ देण्या त्यासनी मागणं मी मागणार. सयानो दिलं तुम्ही मले आपला किमती येण. सयानो दिला तुम्ही मले आपला किमती येण. तुमची साथ मिळाली म्हणून बहिणाबाईले आलं सोय. बहिणाबाईले आलं सोय. आजच्या याचं सगळं स्क्रिप्ट अल्काने लिहिलेलं आहे. आता शेवटी आम्ही जे गाणं म्हणणार त्या दोघी म्हणणार आहे आणि आपलं म्हणून थोडासा आमचा आवाज पण दाखवला तुम्हाला पुढच्या करायची म्हणून. तर ह्या गाण्यामध्ये 2 ओळी झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून साथ द्यायची आहे. ती ओळ आहे जया पंढरी परशुराम बेलदारा. जया पंढरी परशुराम बेलदारा. बोलून राहायचं. काय भौतिक जीवनात मनुष्य हा सगळा गुरफटलेला असतो. भ्रमण जेवण आणखी जवळ माहिती आपण पैसा घेऊन जाणार नाहीये तरी पैसा मिळायच्या मागे लागतो.
आणि पुरता गटांगळ्या खात असतो. मग देवाचा शोध घ्यायला त्याला पुरुषच कुठे, ते काय आपलं नेहमीच बघू उद्या आता तो गणपतीला जाऊया, उद्या जाऊया असं टाकत असतो. देव का कुठे पडून येणार आहे असंही म्हणतो. बहिणाबाईच्या गावामध्ये एक बेलदार राहतो. बेलदार म्हणजे बिटा पाडणार. त्याचं नाव होतं परशुराम. त्या गावामधून तो वर्षी पंढरीला वारी जायची. हा ठरवायचा ह्या वर्षी आपण वारीला जायचं, पण असं काहीतरी काम यायचं की तो वारीला जायचा नाही. यंदा नाही जमत, पुढल्या वर्षी बघू असं म्हणायचं. काहीतरी काम घ्यायचं. असे अनेक वर्ष निघून गेले. शेवटी बहिणाबाई एकदा त्याला उपदेशून म्हणाली, परशुरामा तू हजारो विटा दरवर्षी बनवतोस रे, पण एकदा पंढरपूरला जा. अरे विठ्ठलाच्या पायाखालची तुम्ही वीर बघून ये, विठ्ठलाच्या पायाखालची तुम्ही वीर बघून ये. तू तर इथे फक्त तुझ्या संसारासाठी विटा बनवतोस, पण तिथे पंढरपूरला आपला मायबाप एका विटेवर उभा राहून समजा जगाचा संसार बघतो बघ, तेव्हा त्या वीट बघायला जा. आणि ती वीट फक्त तिथेच आहे, फक्त तिथेच आहे. ऐकूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय आता पंढरी रे परशुराम गेला दारा. जय परशुराम गेला दारा. माटी मध्ये टाकी पाणी, माटी मध्ये टाकी पाणी, किती कुंद शिरे गारा. जय आता पंढरी रे परशुराम गेला दारा. जय परशुराम बेलदारा. इटा पाडल्या पाडल्या पजमध्ये गेल्या परी. इटा पाडल्या पाडल्या पजमध्ये गेल्या परी. तुझ्या इटाच्या खड्ड्या किती जय आता पंढरी रे परशुराम बेलदारा. जय आता पंढरी रे परशुराम बेलदारा. हरी सरला जगामध्ये तुने कधी नावे ठेवली. हरी सरला जगामध्ये तुने कधी नावे ठेवली. अशी एक कविता विठ्ठलाच्या पायाखाली, विठ्ठलाच्या पायाखाली. जय आता पंढरी रे परशुराम बेलदारा. जय आता पंढरी रे परशुराम बेलदारा. आता इटावरी तुझ्या संसाराचा रंग, मटी झाल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग. कधी एका इटेवरी, कधी एका इटेवरी देखा उभा पांडुरंग. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल
गेली जाऊ नये आणि आरतीसाठी सगळ्यांनी जायचं आहे. छान प्रसाद आहे आरतीला, कोणी घरी जाऊया. प्रसादांचा कार्यक्रम आहे. एक 5 मिनिटं थांबायचं आहे. आमचं कौतुक करू दे, आमचे आभार करू दे. प्रसादांचा कार्यक्रम आहे. गणेश कुलकर्णी येणार आहे आणि त्यांचे रेल्वेमध्ये काही गाण आहे, होटलनं आहे तर त्यांचे अनुभव ते सांगणार आहे. खूप छान कार्यक्रम आहे. पोस्ट केली जाईल, ते पोस्ट पासून नक्की या. अध्यक्षाला मनोमत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आपण सगळ्यांचं कौतुक गुलाबपुष्प घेऊन करणार आहोत, पण त्यापूर्वी 2 शब्द. 25 ऑगस्टला बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी झाली आणि त्यानिमित्त आपल्या महिला सभासदांनी अतिशय उत्तम कार्यक्रम सादर केलेला आहे. त्याचं 2 शब्दात वर्णन करायचं तर 2 साहित्यिका आणि 2 गायिका यांचा शब्दसुरांचा अपूर्व संगम म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आणि प्रतिक्रिया आपल्या ठाकूर सरांची माझी नाही, पण त्यांनी सांगितलं, पण खूप छान प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर या कार्यक्रमासंबंधी बोलण्यासारखं खूप आहे. ते फक्त तुमची 2च मिनिटं घेणार आहे. बहिणाबाईंनी कधी औपचारिक शिक्षण घेतलं नाही आणि तरीही रोजच्या व्यवहारातले त्यांचं बोलणंही मार्मिक आणि काव्यमय ओव्यातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. बहिणाबाईंची गाणी हे पुस्तक 1952 साली प्रसिद्ध झालं आणि त्याच्या 5 आवृत्त्या आणि हजारो प्रती संपल्या. पुण्यात चमके आणि नावात झळके असं 100 नंबरी सोनं एका निरक्षर स्त्रीचं असं या कार्यक्रमाचं वर्णन करता येईल. मानवी जीवनाकडे बघण्याचं तत्वज्ञान वेगवेगळ्या उदाहरणाने त्यांनी सांगितलं. म्हटलं तर नागपंचमी, कापूस वेचणी, पावसाळा, गुलमोहराचं झाड, सावित्रीचं चातुर्य, सासूचा स्वभाव आणि इतर अनेक. त्यांनी अनेक म्हणी खूप छान छान सांगितल्या. त्याच्या 1-2च माझ्या लक्षात राहायचं मी सांगतो. ज्याच्या हाताला घटते त्याला देव घेते, ज्याच्या हाताला घटते त्याला देव घेते, म्हणण्यानं मन केली आणि जाणणाऱ्याला अक्कल आली. आता एक आजचे वाढदिवस जे आहेत ते आहेत, त्याचे असे आहेत शुभांगी विस्पुते, हेमलता चाळके आणि तृप्ती कुर्वेकर. त्यांच्यापैकी कोणी आल्यात का? आपण त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच त्यांचा वाढदिवस आहे. आणि आजचा दिनविशेष असा आहे की राष्ट्रीय लघु उद्योग दिवस असा आहे, दिन असा आहे आणि त्या सगळ्या उद्योजकांना आपण प्रोत्साहन देण्याकरता आनंद मिळाव्यासारखा कार्यक्रम आयोजित करतो. मला कमी माझं मनोगत फार लांबत नाहीये. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि ज्या वेळाने कार्यक्रम सादर केला त्यांचं मनपूर्वक कौतुक. आता ते कौतुक आपण गुलाब पुष्प देऊन प्रगत करणार आहोत. सर्वप्रथम आपले फडके पुढे घ्या. ऐकल्या वेळी त्यांनी 4 जोडे म्हणून दाखवल्या, त्यांचे कौतुक. सगळा ग्रुप आला पाहिजे.
परभणीकर आलेले आहेत, त्यांचा वाढदिवस आहे आणि कृपया मंचावर यावं. त्यामुळे पूर्वी आपण त्यांचे कौतुक आणि शुभेच्छा देऊया. उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देतो. सकाळी 9:30 वाजता सहस्रावरचा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी जरूर यायचं आहे. आता कार्यक्रमाची सांगितला प्रार्थनेने होईल. ईश्वर सर्व सूर्य पावो, जो देवासी सर्वे प्रसिद्धा सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति.